आज वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगरमधले नामांकित असे डॉक्टर म्हणजेच डॉक्टर रणजित पालकर सर, जे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत हृदय कसं स्वस्थ ठेवलं पाहिजे याबद्दल. हे खरं आहे का की तरुणांनाही हृदयाचा आजाराचा धोका असतो? नक्कीच. आता जर तुम्ही बघितलं तर साऊथ एशियामध्ये विशेषतः तरुणांचं जे प्रमाण आहे हृदयविकार होण्याचं ते साधारण 1 दशकाने आधी आहे. म्हणजे जर साधा उदाहरणार्थ तुम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये बघितलं तर तिकडे हृदयविकाराच्या झटकांचं येण्याचं प्रमाण हे 50शीत असेल तर आपल्याकडे 40शीत व्हायचं आधी पूर्वी. आता ते अजून 10 वर्ष अलीकडे यायला लागले. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपला जो बदलता खानपानाचा एक भाग आहे तो म्हणजे आपण जंक फूडकडे बरंच चाललोय. त्याचे वेगवेगळे कारणं असतील. म्हणजे लोक ऑफिसेसमध्ये आहेत, तिथे त्यांना वेळ मिळत नाही सो कॉल्ड. घरी पण आपल्याकडे आजकाल सगळ्यांचीच खूप घाई गर्दी असते, त्यामुळे त्यांना घरी स्वयंपाक न करता बाहेर खाणं आणि फास्ट फूड खाणं हे जास्त या सवयी जडल्यात. आणि ऑफकोर्स मी आधी सांगितल्याप्रमाणे व्यसनाधीनता हे भारतामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा हे आपण स्वतःच तयार केलेलं एक फार मोठं आणि घातक असं हे आहे, ज्याच्यामुळे स्मोकिंग त्यातल्या सांगता येईल आपल्याला. स्मोकिंगमुळे खूप जास्त हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. तर ओव्हरऑल जर असं बघितलं आपण तर तरुणांमध्ये हे सगळं जे वाढण्याचं कारण आहे त्यामध्ये व्यसनाधीनता, स्थूलता म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायामाचा अभाव आणि ऑफकोर्स स्ट्रेस या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत म्हणता येतील. सो सर, तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर नमस्कार, मी डॉक्टर रणजित पालकर. मी कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ञ. मी कमल नयन बजाज हॉस्पिटल आणि रुग्णालय इथे पूर्ण वेळ कार्यरत आहे. त्यासोबतच माझं हार्ट अँड किडनी केअर क्लिनिक उल्कानगरी येथे आहे. आज आपण हृदयविकारासंदर्भात काही चर्चा करण्यासाठी इथे भेटतो आहोत. सर्वात पहिला जो प्रश्न स्थानिकांनी विचारला दॅट इज की स्ट्रेसमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? नक्कीच येऊ शकतो. कारण ताणतणाव आजकालच्या जीवनातला हा अविभाज्य भाग झालाय. स्ट्रेस याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे ना की तो आपल्याला मोजता येत नाही. जसं तुम्ही ब्लड प्रेशर मोजू शकता तसा स्ट्रेस आपल्याला कुठल्याही मेथडनी मोजता येत नाही. आणि तो स्ट्रेस आजकालच्या सगळ्याच लोकांमध्ये म्हणजे अगदी कुणालाही तुम्ही बोललात, अगदी लहान मुलं सुद्धा म्हणतात मी आय एम स्ट्रेस्ड आउट. तर मला वाटतं एवढं कॉमन हा स्ट्रेस आहे जो सगळ्यांनाच अगदीच एक महत्वाची समस्या म्हणून भेडसावतोय. स्ट्रेसमुळे नेमकं काय होतं तर स्ट्रेसमुळे ना तर आपल्या ब्लड प्रेशरच्या संदर्भातले जे काही हॉर्मोन्स असतात शरीरातले ते वाढतात. त्यामुळे तुमची जी रक्तातली शर्करा असते ती बिघडते. आणि या सगळ्यांचाच परिपाक म्हणून काही वेळेला पेशंट्सला, रुग्णांना व्यसनाधीनता जडते. या स्ट्रेसमधनं बाहेर येण्यासाठी वेगवेगळे व्यसनं आजकालच्या तरुणाईमध्ये जडले. या सगळ्यांमुळेच हृदयविकाराचा झटका संभवतो आणि त्याचमुळे तो कॉमन झालाय. ऑफकोर्स वर्क फ्रॉम होम असे बरेचसे बदल आपण घडवून आणलेत, परंतु या सगळ्यांपासनं आपण स्ट्रेसला वेगळं करू शकत नाही. स्ट्रेस हा आपल्या सगळ्यांचाच जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तणावाचं व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी. आहार आणि व्यायाम हे हृदयासाठी जीवनरक्षक कसे ठरू शकतात? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहार आणि एक नियमित मध्यम स्वरूपाचा व्यायाम. या 2 गोष्टी आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. संतुलित आहाराचं जे काही नियमन आहे त्यामध्ये तुमच्या साधारण जेवणामध्ये आपल्याकडे विशेषतः भारतामध्ये कार्बोदकांचं प्रमाण फार जास्त असतं. आपल्याकडे लो प्रोटीन डाएट घेतलं जातं. तर प्रोटीनचं प्रमाण साधारण आपल्या खाण्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे साधारण तुमच्या वजनाच्या 10% असणं आवश्यक आहे. आहार आणि व्यायाम, तर संतुलित आहार हा फार महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये. कारण आजकाल जे आपण म्हणलं की जे हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय त्याचं कारण आहे आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडे जातोय, जंक फूडकडे जातोय. त्या उलट आपल्याकडचा जो आहार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, जी काही भाजीपाला म्हणतो आपण, त्यातल्या त्यात वेगवेगळ्या व्हेजिटेरियन डाएट हा जो काही आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेला एक खूप चांगला असा प्रकार आहे खाण्यामध्ये, त्याच्यापासून आपण दूर चाललोय. आणि आहारामध्ये या सगळ्या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. जंक फूड, त्यातल्या त्यात ऑइली म्हणजे डीप फ्राईड आयटम्स यांचं प्रमाण जे वाढतंय त्यामुळे तुमच्या शरीरातल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. आणि ऑफकोर्स हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किंवा पातळी हेच हृदयविकारासाठी अत्यंत महत्वाचं कारण आहे. बऱ्याच लोकांना आपल्या शरीरातल्या रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी ही माहीतच नसते. आजकाल जसं आपण ब्लड प्रेशर, तुमचं वजन बघतो त्याप्रमाणे कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा बघायला पाहिजे. बऱ्याच रुग्णांना ज्यावेळेस आम्ही लिपिड प्रोफाईल सांगतो आणि त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ते पहिले म्हणतात साहेब माझं वजन फार कमी आहे तरी सुद्धा माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं शक्य आहे का? तर या दोघांचा अगदीच अर्थार्थी एकदम साधारण हे असेल, दोघांचा संबंध असेल असं नाही.
प्रत्येक वेळेला तो असणं आवश्यक आहे असे नाही. म्हणजे एखाद्या जाडजूड व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असू शकतं, त्याविरुद्ध एखाद्या सडपातळ व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल वाढलंच, याच्या मागे कधी कधी जनुकीय कारणं असतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर अशी काही एक हिस्ट्री असेल हृदयविकाराची, तर अशा केसेसमध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी ही तुमच्या वजनाशी संबंधित असू शकते किंवा नसूही शकते. त्यामुळे तुम्ही थोडंसं स्वतःची लिपिड प्रोफाईल ही टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. त्यासोबत व्यायाम, एक साधारण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा व्यायाम. आता हलका ते मध्यम स्वरूपाचा व्यायाम कसा म्हणता येईल, म्हणजे आपण ज्या वेळेला एखादं व्यायाम करताना एखादं गाणं म्हणू शकतो, त्याला म्हणायचं हलका व्यायाम. जर त्यावेळेला आपण एखादं वाक्य पूर्णपणे बोलू शकत असेल परंतु गाणं म्हणू शकत नसेल, तो त्याला मध्यम स्वरूपाचा व्यायाम. आणि काही काही तीव्र स्वरूपाचे व्यायाम असतात जिथे आपल्याला फक्त काही शब्द म्हणता येतात, तर आपल्याला साधारण हलका ते मध्यम व्यायाम करायचा आहे. आणि हा साधारण आठवड्याला 150 मिनिटं असावा. म्हणजे दिवसाला साधारण तुम्ही 30 मिनिटाचा व्यायाम केला आणि तो 5 दिवस आठवड्यातून केला तरी पुरेसा आहे. आणि हा व्यायाम केला तर या दोन्हींपासून तुम्हाला आहाराचंही नियमन करायचंय आणि व्यायामाचंही व्यवस्थापन करायचं. या दोन्ही गोष्टी जर केल्यात तर नक्कीच तुम्ही हृदयविकारापासून दूर राहू शकता. हृदयाच्या आरोग्यासाठी कोणता एक छोटा बदल सर्वात मोठा फरक घडवू शकतो? मला वाटतं मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अगदी साधा सोपा व्यायाम 30 मिनिटं स्वतःला जर तुम्ही दिलीत तर हा एकदम सगळ्यात आमूलाग्र बदल ठरू शकेल तुमच्या आयुष्यासाठी. आठवड्यातून 150 मिनिटं किंवा दररोजची 30 मिनिटं तुम्ही जर व्यायाम केलात, व्यायामामध्ये ती वॉकिंग असू शकते, म्हणजे एरोबिक एक्सरसाइजेस असू शकतात. आठवड्यातून 2 दिवस तुम्ही कुठल्याही प्रकारचे वेट ट्रेनिंग करू शकता. ही अत्यंत सुलभ आणि सोपी आणि मला वाटतं अगदी मोफत असलेली एक उपयोग हे ट्रीटमेंट म्हणता येईल, जी बऱ्याच वेळेला आपण अवॉइड करतो. तर सगळ्यात महत्वाचं असेल की तुम्ही स्वतःसाठी दररोजचे 30 मिनिटं काढा. थँक्यू सो मच सर. अ पब्लिक अवेयरनेस इनिशिएटिव फॉर हेल्दी हार्ट. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. दिल की हर एक धड़कन है जिंदगी का सहारा. वादा है रखेंगे ख्याल, दिन हो या रात. राइट लाइफस्टाइल और डाइट भी राइट. तंदुरुस्ती हर दिन. साथ ही सुनना न भूले 29 सितंबर 2025 को डॉक्टर रंजीत पालकर को माय FM पर सुबह 10 से 12 बजे के बीच. हैप्पी वर्ल्ड हार्ट डे. दिल का दिल से यही है वादा.